आणि आता बातमी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची। लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला, पण पदवीधर निवडणुकीत मनसेच्या विरोधात भाजपने उमेदवार देण्याची तयारी केली आहे। पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत प्रचारही केला, पण विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजप काही मनसेला मदत करण्याच्या मूडमध्ये नाही। कोकण पदवीधर निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी अभिजित पानसेंना उमेदवारी दिली। त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेटही घेतली। शिंदेंनी शुभेच्छा दिल्याचं पानसेंनी सांगितलं, पण लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला त्यासाठी धन्यवाद आणि चर्चा न करता उमेदवार दिला त्यासाठी राज ठाकरेंना शुभेच्छा, असं भाजपचे आशिष शेलार म्हणाले। त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि कसं आहे की ते ठाण्यातलेच असल्यामुळे त्यांना त्यांच्याने माझे जुने संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, पण अजून काही चित्र तसं स्पष्ट नाही की ते उभे करणार आहेत किंवा काही करणार आहेत का भाजप करणार आहेत। पण आम्हाला माननीय राजसाहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि आम्ही तयारीला लागलेलो आहोत, त्यामुळे निश्चितपणे माझा विजय होईल अशी खात्री आहे। कोण काय बोललं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे। भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे। भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलं आहे आणि मग अविनाश जाधव काय बोलले आणि पानसे काय बोलले यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। आणि त्यामुळे चर्चेविना त्यांनी परस्पर घोषित केलेली त्यांची जागा असेल तर त्यावर मी भाष्य एवढंच करीन की शुभेच्छा आहेत, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, धन्यवाद। चर्चेविना स्वतः जागा घोषित केली, शुभेच्छा। कोकणच्या पदवीधर निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा आमदार निरंजन डावखरेंनाच उमेदवारीची शक्यता आहे, पण मनसेने अभिजित पानसेंना उमेदवारी दिली। विशेष म्हणजे जी प्रतिक्रिया भाजपची आहे तीच प्रतिक्रिया अजित पवार गटाचीही आहे। प्रत्येक जण आपापली उमेदवारी जाहीर करून लढतोय, महायुती म्हणून लढत असल्याचं दिसत नाही, असं भुजबळ म्हणाले। या निवडणुका ज्या आहे महायुतीच्या पातळीवर लढल्या जात आहेत की स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून लढल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे। महायुतीमध्ये महायुती म्हणून लढणार का, महाविकास आघाडी म्हणून कोणी लढणार का, तर असं काही दिसत नाही आहे। प्रत्येक पक्ष जो आहे आपापली उमेदवारी जाहीर करतोय, लढतोय। मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होते। मुंबई पदवीधरसाठी ठाकरे गटानं अनिल परबांना तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून ज म अभ्यंकरांना उमेदवारी दिली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी दिली आहे। कोकण पदवीधरसाठी मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी दिली आहे, तर भाजपनं पुन्हा निरंजन डावखरेंना तिकीट देण्याची तयारी केली आहे। काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव आघाडीवर आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून किशोर दराडेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसकडून संदीप गुळवे स्पर्धेत आहेत। कोकण पदवीधरमध्ये उमेदवार देताना राज ठाकरेंनी चर्चा केली नाही, त्यामुळे पाठिंबा नाही असा सूर मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलारांचा आहे। म्हणजेच मनसेच्या लोकसभेच्या पाठिंब्याची परतफेड होताना दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।